नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही गोष्टी पाहतोय आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे आपण पाहिली की महायुती जी आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे तिघं एकत्र आलेले आहेत. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये बहुतेक लढती ह्या आहेत या तीन पक्षांमध्ये, म्हणजे काटेकी टक्कर आपण ज्याला म्हणू, ते या तीन पक्षांच्या अंतर्गतच होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये खरं तर शिवसेनेनी एक पक्ष बांधणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचलायला पाहिजे होतं. खरं तर यामागे किंवा विजय शिवतारे जेव्हा पालकमंत्री साताऱ्याचे होते त्यावेळेला किंवा त्यापूर्वी सुद्धा शंभूराज देसाई आमदार होते त्यावेळी, या सगळ्या जर काही कालखंडाचा विचार आपण केला तर शिवसेनेने आपली पक्ष बांधणी अत्यंत मजबूत पद्धतीने करायला पाहिजे होती, किंबहुना तसे प्रयत्न तरी व्हायला पाहिजे होते. मात्र तसे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी शिवसेनेने, म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. ते लढतायत. खरं तर त्यांच्या बळावर ते लढतायत असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सगळं लढाई होत असताना खरं तर पालकमंत्री असलेले, कॅबिनेट मंत्री असलेले, अनेक वर्षांचा पिढ्यानपिढ्या राजकारणाचा अनुभव असलेले शंभूराज देसाई यांनी केलं काय, असा प्रश्न खरं तर उपस्थित होतो. शंभूराज देसाई यांनी त्यांचं पाटण मतदारसंघ आता मजबूत केला असला तरी ते जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची निवडणूक लढतात तेव्हा ते स्वतःची एक वेगळी आघाडी, पाटण विकास आघाडी किंवा ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाहीत. आणि साहजिकच त्यामुळे पक्ष बांधणी जर काही करायची असेल तर स्वतःच्या तालुक्यापासून करणं गरजेचं आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण जे आहे ते कुठपर्यंत पोचलं पाहिजे, कसं पोचलं पाहिजे, याचं नियोजन करणं गरजेचं होतं. विजय शिवतारे यांनी फार मोठे कष्ट या जिल्ह्याकरता घेतले नाहीत. म्हणजे जे काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य त्यांनी पार पाडली असतील, मात्र फार काही जिल्ह्याचा एक मजबूत जिल्हा व्हावा याकरता जसं अजित पवार यांनी प्रयत्न केले ते पालकमंत्री असताना, दिलीप वळसे पाटील यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले होते, अशा पद्धतीचे प्रयत्न आपल्याला शिवतारे असतील किंवा शंभूराज देसाई यांच्याकडून होताना पाहायला मिळत नाही. शिवसेनेमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस, एकमेकांमध्ये असलेली लाथाळी किंवा संस्थानं वेगवेगळ्या पद्धतीची आहेत, अशा पद्धतीची संस्थानं, आणि अजूनही खरं तर या जिल्ह्यांनी प्रतापराव भाऊ आणि उदयनराजे भोसले यांच्या लढतीमध्ये हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्यासारखा एक शिवसैनिक निवडून आणलेला होता. त्यानंतर सदाशिव सपकाळ हे पहिले आमदार शिवसेनेचे, जावली मतदारसंघ होता त्यातून निवडून आलेले होते. त्यानंतर शंभूराज देसाई निवडून आलेले. पण ही सगळी म्हणजे ह्या तीनही मंडळींनी, म्हणजे हिंदूराव नाईक निंबाळकरांनी यश मिळवलं हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्यानंतर सदाशिव सपकाळ असतील किंवा शंभूराज देसाई यांनी ज्या पद्धतीने, किंवा विजय शिवतारे असतील यांनी ज्या पद्धतीने पक्षाची बांधणी सातारा जिल्ह्यात करायला पाहिजे होती ती त्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत नाही. खटाव माणमधला काही भाग किंवा काही ठिकाणी आपण जर काही वाईमध्ये काही प्रमाणात वगैरे अशा पद्धतीचं फार थोडं असं संघटन आपल्याला शिवसेनेचं पाहायला मिळतं. खरं तर याची जबाबदारी शंभूराज देसाई यांनी घ्यायला पाहिजे. पुढची 4 वर्ष आहेत आणि भारतीय जनता पक्षाला खरं तर शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातून लोकसभेसाठी जे मतदान अपेक्षित होतं किंवा जे संख्याबळ तिथनं उदयनराजे भोसले यांना मताच्या रूपातून मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं पाहायला मिळत नाही. तेव्हा याचा विचार त्यांना त्यांच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य मोठ्या प्रमाणात मिळालं, मात्र उदयनराजेंच्या काळात मिळालं नाही. हा सगळ्याचा एक विचार करता आपल्याला शिवसेनेला खूप मोठा प्रयत्न इथं पक्ष बांधणी करता करावा लागणार आहे. जिल्हा पिंजून काढावा लागणार आहे. खरं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत आणि साहजिकच त्यांचं लक्ष आहे, त्यांचं शेती करण्याकरता इथे येतात. मात्र शिवसेनेचं पीक चांगल्या पद्धतीने जर काही त्यांना उगवायचं असेल इथे तर खूप कष्ट घेतले पाहिजेत. शंभूराज देसाई यांना पालकमंत्री केलेला आहे, त्याचा फायदा त्यांनी खरं तर घ्यायला पाहिजे. मात्र या सगळ्या जडणघडणीमध्ये खरा शिवसैनिक, कारण आजही उद्धव ठाकरे यांच्याकडून आदल्या दिवशी परत एकनाथ शिंदेकडे येणारी मंडळी आणि त्यांना तिकीट दिलं जाणार किंवा दिलं गेलं
तर ह्या परिस्थितीचा विचार शंभूराज देसाई यांनी करून सच्चे शिवसैनिक कोण आहेत, आपल्याला बरोबर कोण घेतले जातील, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. या पुढच्या काळात ते नक्की ते करतील असा आपण एक विचार ठेवूया. मुळात महायुतीमध्ये खरं तर ताकद सातारा जिल्ह्यात मोठी असताना सगळ्या निवडणुकांचे नगराध्यक्ष जे आहेत ते बिनविरोध एकमेकांशी ठरवून संगनमताने व्हायला पाहिजे होते. मात्र ते तसे झालेले दिसत नाहीत. बावनकुळे मकरंद पाटील यांना दम देण्यावरून टीका टिप्पणी करतात. तर मुळात हा सगळा जर काही भाग बघितला युतीमधलाच एकमेकांच्या विरोधात जाणारा, तर हा कुठेतरी थांबून एकमेकांशी संवाद साधला असता तर अधिक ताकदीने युती आणि आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने वेगळी स्पेस जागा त्यांना मिळाली असती. अर्थात हे झालं नाही. लोकशाहीमध्ये मतमतांतर असली पाहिजे. एकमेकांशी मतमतांतर झाल्याशिवाय पक्ष आणि लोकशाही बळकट होत नाही. आपण या सगळ्या पक्षांना शुभेच्छा देऊया. चांगलं काम करतील ही मंडळी अशी अपेक्षा यांच्याकडून ठेवूया. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा दैनिक महाराष्ट्र न्यूजचं नेमकं तेच हे हा कार्यक्रम. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.